नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जे आदरणीय देवा जाधवर सरांची 1200 सराव प्रश्नांची सिरीज ही जी बघत आहोत तर त्यामध्ये आपण आज 601 ते 630 पर्यंतचे प्रश्न बघणार आहोत आणि त्याच्यानंतर 800 पासून पुढचे. आणि बाकीचे जे आहेत ना ते सगळे आपले मधले झालेले आहेत. तर कोणाला वाटेल की 600 पासून चालू करताय म्हणजे अजून सिरीज खूप बाकी आहे, असं नाहीये. रँडमली सगळे व्हिडिओज मी आणती आहे, त्याच्यातलाच हा पुढचा भाग आहे. आय थिंक 14वा भाग असेल हा. तर बघा, पहिला प्रश्न आहे, पश्चिम विभागीय परिषदेची 27वी बैठक फेब्रुवारी 2025 मध्ये या ठिकाणी पार पडली, ते पुणे. हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे कारण पश्चिम विभागीय परिषदेचं चालू आहे. मग आपल्याला माहिती पाहिजे एकूण किती विभागीय परिषदा आहेत, त्याच्यात कोणकोणते राज्य येतात. ठीक आहे. आणि आता पश्चिम विभागीय परिषदेची बैठक महाराष्ट्रात कुठे? पुण्यामध्ये झालेली आहे. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर उत्तराखंड आहे. डॅश डॅश हे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त आहेत, तर कोण? दिनेश वाघमारे. पुढचा प्रश्न, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत? तर 49वे. खालील विधाने लक्षात घ्या. महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ मुख्यमंत्री तर कोण? देवेंद्र फडणवीस हे सर्वात कमी काळ मुख्यमंत्री. आणि महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री शरद पवार. हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे, पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान चुकीचं आहे. पुढे बघा, मुख्यमंत्री महिला सन्मान योजना डॅश डॅशने सुरू केली, तर दिल्ली सरकारने सुरू केली. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना. यापूर्वीचा जो व्हिडिओ होता त्यात मी तुमच्या खूप साऱ्या योजना करून घेतलेल्या आहेत. कोणी बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना दिल्ली सरकारने सुरू केली. नागपूर मानसर बाह्यवळण प्रकल्पात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅश डॅश या ठिकाणी देशात प्रथमच बायो बिटुमिन महामार्ग बांधण्यात आला, तर कुठे? NH44. पुण्यामधील लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण डॅश डॅश करण्यात आले, तर काय? जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यापीठ डॅश डॅश या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे, तर नाशिक जिल्ह्यात. 76व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे प्रबोवो सुबियांतो होते, ते डॅश डॅश या देशाचे अध्यक्ष आहेत, तर इंडोनेशियाचे. ठीक आहे, इंडोनेशियाचे ते अध्यक्ष आहेत. महाकुंभ मेळा प्रयागराज येथे डॅश डॅश या कालावधी दरम्यान पार पडला, तर 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025. महाकुंभ मेळा सोपं आहे लक्षात ठेवायला. जानेवारी महिन्यात आता 13-13-26 मासं लक्षात ठेवा. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी. म्हणजे ही तारीख नीट लक्षात राहते. पुढे बघा, UAE देशाने 2025 हे वर्ष डॅश डॅश वर्ष म्हणून घोषित केले, तर काय? समुदायाचं वर्ष म्हणून घोषित केलं. दिल्ली येथे फेब्रुवारी 2025 मध्ये पार पडलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कितव्या क्रमांकाचे होते? तर 98व्या क्रमांकाचे होते. दिल्लीचं बरं का, दिल्ली येथे. आणि 99वं झालेलं आहे साताऱ्याला. दिल्ली येथे फेब्रुवारी 2025 मध्ये पार पडलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कितव्या क्रमांकाचं होतं? 58व्या क्रमांकाचं होतं. आणि ते महत्त्वाचं आहे कारण तारा भवाळकर महिला अध्यक्षा त्याच्या होत्या. कितव्या क्रमांकाच्या महिला अध्यक्ष होता, यापूर्वी किती झाल्या, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. जागतिक रेडिओ दिन म्हणून डॅश डॅश हा दिवस साजरा केला जातो, तर 13 फेब्रुवारी. पहिली रग्बी प्रीमियर लीग 2025 कोणत्या संघाने जिंकली? तर चेन्नई बुल्स. आता काय, हे पहिली आहे ना, पहिली रग्बी प्रीमियर लीग, त्यामुळे हे माहिती पाहिजे. कोणी जिंकली? तर चेन्नई बुल्सने. IPL मध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला? IPL मध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला? रोहित शर्मा. पुढे बघा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणाला प्राप्त नाही विचारतात? नाही, तर कोणाला नाही? अन्नू राणी.
आणि बाकीचे गुकेश डी गुकेश, प्रवीण कुमार, मनू भाकर या तिघांना आहे. पुढे बघा, जय शहा यांच्या बाबतची विधाने लक्षात घ्या. तर बरोबर विधानं ओळखायची आहेत आणि दोन्ही विधानं बरोबर आहेत. 1 डिसेंबर 2024 पासून ICCचे अध्यक्षपद स्वीकारले. बघा, आपण पुन्हा बघूया. जय शहा यांच्या बाबतची विधाने लक्षात घ्या. बरोबर विधान ओळखायचं आहे. तर दोन्ही विधानं बरोबर आहे. 1 डिसेंबर 2024 पासून ICCचे अध्यक्षपद स्वीकारलं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे जय शहा सर्वात तरुण अध्यक्ष ठरले. पुढे बघा, भारताचे शीख पंतप्रधान कोण होते? तर कोण होते? डॉक्टर मनमोहन सिंग. आता खालीलपैकी चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर चुकीचं विधान हे 4थ्या क्रमांकाचं आहे. बाकीचे 3 विधानं बरोबर आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती मदन लोकूर यांची संयुक्त राष्ट्रांतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. बघा, आता इथे आधी वाचून घेऊ, मग नीती आयोगाचे CEO आपण बघू. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन लोकूर यांची संयुक्त राष्ट्रांतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे विधान बरोबर. ॲथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी अंजू बॉबी जॉर्ज यांची निवड करण्यात आली. हे विधान पण बरोबर आहे. आणि भारतीय क्रिकेट नियामक परिषदेचे सचिव देवजीत सैकिया. ठीक आहे. तर हा प्रश्न मेन्सला आलेला, कंबाईन मेन्सला. ठीक आहे, हे लक्षात राहू द्या. आता नीती आयोगाचे CEO शक्तिकांत दास. हे विधान चुकीचं आहे. सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर निधी छिब्बर. फेब्रुवारी 2026 मध्ये 26 फेब्रुवारी 2026 मध्ये कोण? निधी छिब्बर. याच्या पूर्वीचे कोण होत्या? पहिल्या होत्या सिंधुश्री खुल्लर, त्याच्यानंतर अमिताभ कांत, त्याच्यानंतर परमेश्वरन अय्यर, त्याच्यानंतर BVR सुब्रमण्य आणि मग आत्ताच्या ज्या आहेत त्या 5व्या निधी छिब्बर. तर हे गोष्टी लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. हुंडा प्रतिबंधक कायदा डॅश डॅश या वर्षापासून भारतात लागू करण्यात आला? तर 1961 पासून लागू करण्यात आला. पुढे बघा, 622वा प्रश्न. देशातील पहिल्या हरित हायड्रोजन हबची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली? तर आंध्र प्रदेशमध्ये. खालील विधाने लक्षात घ्या. बरोबर विधानं ओळखायची आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. जानेवारी 2025 मध्ये मध्ये देशात 8व्या वेतन आयोग स्थापनेस मंजुरी देण्यात आली आणि फेब्रुवारी 2025 मध्ये राज्यात 6व्या वित्त आयोग स्थापनेस मंजुरी देण्यात आली. तर बघा, 2025 देशात म्हटलंय 8वा वेतन आयोग आणि फेब्रुवारी 2025 राज्यात 6वा वेतन आयोग. दोन्ही विधानं बरोबर आहेत. ॲक्च्युली मला हे घेतल्यासारखं वाटलं म्हणून मी थोडीशी थांबली, पण ठीक आहे, झालं असेल तर हे काही प्रश्न रिपीट होतील. संपतच आले आहेत. त्याच्यानंतर आपण पुढचे बघणार आहोत. सिंधू पाणी वाटप करार भारत व पाकिस्तानमध्ये कधी झाला? 19 सप्टेंबर 1960. पुढे बघा, भारताद्वारे डॅश डॅश या दिवशी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानवर हवाई हल्ला केला? तर 7 मे 2025. नुकतेच चर्चेत आलेले बागलिहार धरण डॅश डॅश या नदीवर आहे? तर चिनाब या नदीवर आहे. पुढे बघा, डस्टिक संयुक्त लष्करी सराव डॅश डॅश या 2 देशांदरम्यान एप्रिल 2025 मध्ये औंध पुणे येथे पार पडला? तर डस्टिक कोणत्या 2 देशांदरम्यान होतो? भारत आणि उझबेकिस्तान. आणि मेन म्हणजे तो आपल्या महाराष्ट्रात औंध पुणे येथे पार पडला, त्यामुळे महत्त्वाचा आहे सगळ्या गोष्टी. शुभांशु शुक्ला यांची डॅश डॅश या मोहिमेसाठी निवड झाली? तर कोणत्या? ऑक्सिऑम 4 आणि गगनयान मोहीम. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली? तर कोणाची? कर्टी कॉव्हेंट्री यांची. फिट इंडिया आयकॉन म्हणून डॅश डॅश या अभिनेत्याची निवड करण्यात आली? तर आयुष्मान खुराना. ठीक आहे, हे आपलं आता झालेलं आहे. आपण पुढचे प्रश्न बघूया. आता आपण 800 पासूनचे पुढचे प्रश्न बघूया. 943 पर्यंत आपल्याला कंप्लीट करायचे आहे. बघू किती होता ते. 800वा प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक पाऊस पडलेले ठिकाण पाथरपुंज महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यात आहे? तर कुठे? सातारा या जिल्ह्यात आहे. पुढे बघा, PD पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 ने
डॅश डॅश यांना सन्मानित करण्यात आले. तो कोणाला? बाबा कल्याणी यांना. कोणता पुरस्कार? PD पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025. महिला सक्षमीकरणावरील संसदीय आणि कायदेविषयक समित्यांची पहिली राष्ट्रीय परिषद तिरुपती येथे पार पडली. सप्टेंबर 2025 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत डॅश डॅशव्या स्थानावर आहे, तर 38व्या स्थानावर आहे. कशात? ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. भारत डॅश डॅश या देशात पहिले विदेशी उपग्रह ट्रॅकिंग उभारणार आहे, तर कोणत्या? मॉरिशस या देशात पहिले विदेशी उपग्रह ट्रॅकिंग उभारणार आहे. PV नरसिंहराव स्मृती पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर डॉक्टर मनमोहन सिंग यांना. भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रायोजकत्व अपोलो टायर्सकडे देण्यात आले. करार कालावधी कधीपर्यंत आहे? तर मार्च 2028 पर्यंत आहे. ठीक आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी राज्यात डॅश डॅश या ठिकाणी शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे. कुठे? 79 ठिकाणी. महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी राज्यात 79 ठिकाणी शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे. न्याय हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर सुशीला कार्की यांचे. भारताचे 15वे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांना निवडणुकीत एकूण किती मते मिळाली? तर 452 मते मिळाली. कर्करोगावरील एंटरोमिक्स ही लस कोणत्या देशाने तयार केली? तर रशियाने तयार केली. लक्षात ठेवा, एंटरोमिक्स काय आहे? तर लस आहे. कशावर आहे? कॅन्सरवर आहे, कर्करोगावरची. आणि कोणी तयार केली? तर रशियाने. अशा वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न लक्षात ठेवा. पुढे बघा, आंतरराष्ट्रीय बांबू परिषद याच्यावर विधानं दिलेली आहेत आणि बरोबर विधान विचारलं आहे. तर अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत. ही परिषद मुंबई येथे सप्टेंबर 2025 मध्ये पार पडली. बरोबर. परिषदेची थीम बांबू फॉर पीपल, प्लॅनेट अँड प्रॉस्पेरिटी, ग्रीन गोल्ड, ग्रीन एनर्जी, ग्रीन अर्थ. पुढे बघा, ॲथलेटिक्स जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धा सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या देशात पार पडली? तर जपानमध्ये पार पडली. कोणती? जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धा सप्टेंबर 2025 मध्ये जपान येथे पार पडली. 99व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली नाही म्हणता येते? नाही. तर ययाती लिहिली नाही. लिहिलेल्या कोणत्या? पानिपत, झाडाझडती, लस्ट फॉर लालबाग. ठीक आहे. ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा 2025 महिला गटाचे विजेतेपद खालीलपैकी कोणी जिंकले? तर आर वैशाली. पुढे बघा, सप्टेंबर 2025 मध्ये निधन झालेले गजानन मेहेंदळे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर इतिहास संशोधक. सर्बियाचा महान टेनिसपटू नोवाक जोकोविच याने आणि ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्ट या टेनिसपटूने प्रत्येकी डॅश डॅश ग्रँड स्लॅम पदके जिंकली आहेत. तर किती? 24. बघा, सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविच, ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्ट या टेनिसपटूने प्रत्येकी 24 ग्रँड स्लॅम पदके जिंकली. कोणकोणत्या देशाचा आहे? नीट लक्षात ठेवा. सप्टेंबर 2025 मध्ये राज्य महोत्सव म्हणून राज्य शासनाने खालीलपैकी कशास दर्जा दिला? तर तो दर्जा सार्वजनिक गणेशोत्सवाला दिलेला आहे. पण इथे कोल्हापूर दसरा शाही महोत्सव लिहिला आहे. तर हे उत्तर सार्वजनिक गणेशोत्सव पाहिजे. सप्टेंबर 2025 मध्ये राज्य महोत्सव म्हणून. ठीक आहे. पुढे बघा, नुकतेच मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 2023-2 सप्टेंबर 2025 मध्ये गौरविण्यात आले. ते कोणत्या राज्यातील आहेत? तर केरळ राज्यातील आहेत. काय म्हटलंय? मोहनलाल दादासाहेब फाळके पुरस्कार 2023-2025 मध्ये गौरवण्यात आलं. कोणत्या देशाचे? केरळ राज्याचे. पुढे बघा, खालील विधाने लक्षात घ्या. चुकीचं विधान ओळखायचं आहे आणि चुकीचं विधान फक्त ड आहे. चुकीचं विधान, या चित्रपटाची निर्मिती जिओ एंटरटेनमेंटने केली. हे विधान चुकीचं आहे. मग कोणता चित्रपट? बघा, 2026च्या 98व्या ऑस्करसाठी होमबाउंड या हिंदी चित्रपटाचे नामांकन करण्यात आले.
बरोबर आहे. सदर चित्रपट नीरज घायवन यांनी दिग्दर्शित केला आणि पोलीस दलात नोकरीचे स्वप्न पाहणारे दोन मित्र हे या चित्रपटाचे कथानक आहेत. ठीक आहे. पुढे बघा, MPSCचे सध्याचे सचिव कोण आहेत? सौरभ कटारिया सचिव. सप्टेंबर 2025 मध्ये डॉक्टर हेमा साने यांचे निधन झाले. त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर वनस्पती शास्त्रज्ञ हेमा साने. पुढे बघा, खालील विधाने लक्षात घ्या आणि बरोबर विधान ओळखायचं आहे. तर आशियातील पहिल्या महिला रेल्वे चालक कोण? तर सुरेखा यादव. विधान बरोबर आहे. सप्टेंबर 2025ला सुरेखा यादव निवृत्त. बरोबर आहे. सुरेखा यादव मूळच्या कोल्हापूरच्या आहेत. हे विधान चुकीचं आहे. 1987 साली भारतीय रेल्वेमध्ये प्रवेश, हे पण विधान त्यांचं चुकीचं आहे. तर बघा, सुरेखा यादव या कुठल्या आहेत? तर साताऱ्यातल्या आहेत. ठीक आहे. पुढे बघूया आपण. या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवत चला. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 नुसार महाराष्ट्रातील कोणत्या शहराने श्रेणी 2 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला? तर अमरावतीने. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 महाराष्ट्रातील कोणत्या शहराने श्रेणी 2 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला? तर अमरावतीने. आशिया क्रिकेट कप 2025 मध्ये भारतीय संघाचा कर्णधार कोण होता? तर सूर्यकुमार यादव. काय म्हणते? आशिया क्रिकेट कप 2025. खालीलपैकी चुकीची विधाने ओळखा. महिला आशिया हॉकी कप 2025 उपविजेता संघ दक्षिण कोरिया. काय म्हटले त्यांनी? चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर चुकीचं विधान, महिला आशिया हॉकी कप 2025 उपविजेता संघ दक्षिण कोरिया, हे विधान चुकीचं आहे. बरोबर विधान बघा, महिला आशिया हॉकी कप विजेता संघ चीन. ही स्पर्धा चीन देशात पार पडली. सदर स्पर्धा 11व्या क्रमांकाची होती. स्वच्छता ही सेवा अभियान कधी राबविण्यात आलं? तर बघा, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर. 17 सप्टेंबरला कोणाचा वाढदिवस असतो? नरेंद्र मोदीजींचा. 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती असते. स्वच्छता ही सेवा अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025. पुढे बघा, आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्र राज्यपाल अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. ते कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत? गुजरातचे. देवव्रत कोणाचं नाव आहे? इतिहासात सांगा बरं. तर भीष्म पितामह जे होते त्यांचं खरं नाव काय होतं? देवव्रत होतं. अशा गोष्टी पण थोड्या लक्षात ठेवायच्या. पुढे बघा, डॅश डॅश देशाने अलीकडेच दुर्गा पूजेनिमित्त भारताला हिल्सा मासा निर्यात करण्याची घोषणा केली. तर कोणी? बांगलादेशने. पुढे बघा, जगातील पहिला AI मंत्री DLA डॅश डॅश या देशाने त्यांच्या मंत्रिमंडळात डिजिटल मंत्र्यांची घोषणा केली. तर अल्बेनिया देशाने. ठीक आहे. पुढे बघा, जगात सर्वप्रथम डॅश डॅश ॲपद्वारे मतदान होऊन नेपाळमध्ये सत्तांतर झाले. तर जगात सर्वप्रथम डॅश डॅश ॲपद्वारे मतदान होऊन नेपाळमध्ये सत्तांतर झाले. तर डिस्कॉर्ड ॲपद्वारे मतदान होऊन नेपाळमध्ये सत्तांतर झाले. सप्टेंबर 2025 मध्ये उद्घाटन केलेले बैरागी सैरांग रेल्वे मार्ग कोणत्या राज्यात आहे? सप्टेंबर 2025 मध्ये उद्घाटन केलेला बैरागी सैरांग रेल्वे मार्ग कोणत्या राज्यात आहे? तर मिझोरम या राज्यात आहे. ठीक आहे. पुढे बघा, भारतातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प डॅश डॅश या राज्यात उभारण्यात येणार. तर ओडिशामध्ये. गृहमंत्री अमित शहा यांनी सप्टेंबर 2025 मध्ये अहमदाबाद येथे उद्घाटन केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या क्रीडा संकुलाचं नाव काय? तर वीर सावरकर क्रीडा संकुल. खालील विधानं लक्षात घ्या. बरोबर विधान ओळखायची आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. ITBP नवीन महासंचालक प्रवीण कुमार. CISF नवीन महासंचालक प्रवीर रंजन. पहिली आशियाई कॅडेट कप इंडिया 2025 ही स्पर्धा कोणत्या राज्यात पार पडली? काय म्हणताय? पहिली आशियाई कॅडेट कप स्पर्धा 2025 कोणत्या राज्यात? तर उत्तराखंडमध्ये. पहिला आहे, मग लक्षात ठेवायचं. जागतिक जल पुरस्कार 2025 ज्येष्ठ भूजलतज्ञ डॉक्टर हिमांशू कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 2009ला. पुढे बघा, महिला गटातील बॅलन डिओर पुरस्कार 2025 एटाना बोनामाटी यांना मिळाला. ती कोणत्या देशाची आहे? तर स्पेनची आहे.
2027ची जागतिक तटरक्षक दल शिखर परिषद कोणत्या देशात होणार आहे? तर कुठे? भारतामध्ये होणार आहे. राष्ट्रीय ई शासन परिषद 2025 विशाखापट्टणम येथे पार पडली. ही परिषद कितव्या क्रमांकाची होती? तर 28व्या क्रमांकाची होती. कुठे पडली? विशाखापट्टणम येथे. काय? तर राष्ट्रीय ई शासन परिषद. या गोष्टी लक्षात ठेवा. कितव्या क्रमांकाची? 28व्या क्रमांकाची. सौर ऊर्जा प्रकल्प डॅश डॅश या राष्ट्रीय महामार्गावर नुकताच कार्यान्वित करण्यात आला. कुठे? बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. सौर ऊर्जा प्रकल्प बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या राष्ट्रीय महामार्गावर नुकताच कार्यान्वित करण्यात आला. पहिले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन 2025 कोठे पार पडले? तर पुणे या ठिकाणी पार पडलं. पुढे भारतीय व्यवस्थापन संस्था IIM मुंबई नवीन केंद्र डॅश डॅश या जिल्ह्यात सुरू होणार आहे. तर पुणे या ठिकाणी. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. आणि बघा, जागतिक नारळ दिन 2 सप्टेंबर, जागतिक गेंडा दिन 22 सप्टेंबर, जागतिक ओझोन दिन 16 सप्टेंबर आणि जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा बरोबर विधानं बघायची आहेत. तर 2025 पुरुष गटविजेता जॅनिक सिनर आणि महिला गटविजेता अमांडा अनिसिमोवाला. तर बघा, ही जी आपली सिरीज चालू आहे ना, ही याच्यात हे कंप्लीट झालेलं आहे. म्हणून म्हणते ज्या सिरीज आहे ना त्या सगळ्या फॉलो करा, म्हणजे कुठे ना कुठे प्रत्येक गोष्ट रिपीट होते. आता इथे प्रश्न काय विचारला आहे? तर प्रश्न काय आहे? पुरुष गटविजेता आणि महिला गटविजेता कशाचं पण अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा. तर हे मी चार्ट तुमचा व्यवस्थित करून घेतला होता. आता सगळा करणार नाही आहे मी. तुम्ही लेक्चर्स जाऊन बघा. तर अमेरिकन ओपनचं विचारतायत ना ते आपल्याला. तर बघा, अमेरिकन ओपनमध्ये पुरुष एकेरी विजेता कार्लोस अल्कराज जो स्पेनचा आहे आणि महिला एकेरी विजेती अरिना सबालेंका बेलारुसची. ठीक आहे. राष्ट्रीय संरक्षण संस्थात्मक क्रमवारी NIRF 2025 योग्य जोड्या जुळवा. तर बघा, व्यवस्थापन क्षेत्रात अव्वल काय? तर 4थ्या क्रमांकाची IIM अहमदाबाद. त्याच्यानंतर फार्मसी क्षेत्रात अव्वल 3ऱ्या क्रमांकाची जामिया हमदर्द दिल्ली. त्याच्यानंतर दंत क्षेत्रात अव्वल तर दंत क्षेत्रात अव्वल एम्स दिल्ली. हे बघा इथे. आणि SDG श्रेणी अव्वल त्याचं आहे IIT मद्रास. ठीक आहे. समजलं नसेल तर मग मी दाखवतीये, तर तुम्ही बरोबर जोड्या जुळवून घ्या आणि लिहून ठेवा, म्हणजे पाठ करायला सोपं जाईल, कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. कारण ते 2 पेजेसवर वेगवेगळं आलं आहे, तर थोडं समजायला तुम्हाला अवघड जाऊ शकतं. बघा, डॅश डॅशने विल टू विन मोहीम सुरू केली असून महिलांच्या क्रिकेटमधील संघर्ष, स्वप्ने आणि प्रयत्नांचा गौरव करते. तर कोणी? ICCने विल टू विन मोहीम सुरू केली आहे. गायक जुबिन गर्ग यांचे सप्टेंबर 2025 मध्ये निधन झाले. ते कोणत्या राज्यातील होते? तर आसाम राज्यातील. डॅश डॅश हा केंद्रशासित प्रदेश शून्य माता मृत्यूदर गाठणारा पहिला ठरला. तर कोणता? पॉंडिचेरी किंवा पुद्दुचेरी. हर घर छाव हर घर फल ही योजना डॅश डॅश या राज्य सरकारने सुरू केली. तर हरियाणा राज्य सरकारने सुरू केली. आणि आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न. राजा चार्ल्स तिसरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या झाडाचं नाव काय? तर कदम. कदम. आता कदम ही नृत्य संस्था कोणाची आहे? तर कुमुदिनी लखिया ज्यांचं निधन झालेलं आहे, ज्यांना आता पद्म पुरस्कारांपैकी एक पद्म पुरस्कार पण मिळाला आहे. तर ह्या गोष्टी अशा थोड्या कोरिलेट करा. कदम नावावरून मला जे आठवलं ते. राजा चार्ल्स तिसरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या झाडाचं नाव काय? तर कदम. तर आता आपल्या या पुस्तकातलं नेमकं काय राहिलंय मी तुम्हाला सांगते. 851 पासून ते 943 पर्यंतचे प्रश्न
आणि त्याच्यानंतर 701 पासून ते 800 पर्यंतचे असे प्रश्न राहिलेले आहेत. ते 2-3 व्हिडिओमध्ये कव्हर होऊन जातील. आपण तात्पुरतं ह्या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.